शिवनेरी न्यूज शिवजन्मभूमी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. जुन्नर तालुक्यातील ओतूर नारायणगाव मार्गावरील धुलोड फाट्याजवळ सकाळी झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हा अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवरून दोन युवक ओझरच्या दिशेने जात होते. सकाळी सुमारे 8:45च्या सुमारास धुलोड फाट्याजवळील हॉटेल कोकण पॅलेस समोर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक व वाटसरूंनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना सुरक्षित ठिकाणी हलवले आणि ॲम्ब्युलन्सच्या मदतीने जवळील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. या मार्गावर वाहत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वेगमर्यादा पाळून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तपासणी केली असता सोपान यशवंत लांगी यांना मृत घोषित करण्यात आले. दुसऱ्या जखमीवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. फरार अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू आहे. धन्यवाद.